संतोष देशमुखांना जाऊन 2 महिने पूर्ण झाले, आज तरी राजीनामा घेणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात प्रश्न उपस्थित केले। धनंजय मुंडे यांच्यावर सगळे आरोप पुराव्या सोबत मुख्यमंत्री आणि लोकायुक्त यासोबतच अजित पवार, निवडणूक आयोग, सीबीआय, कॅग आणि एसीबीला पाठवत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याबरोबरच अजून त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडलेला फोनचा डाटा का रिट्रीव्ह झाला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर तो बडा नेता कोण आहे अजून का कळलं नाही, तर जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार असल्यानं त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, असं पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान त्यांनी या संदर्भात ट्विट केलं, आपण पाहूयात। आज संतोष देशमुखांना जाऊन 2 महिने झाले, आज तरी राजीनामा होणार का? एक डिटेल पत्र ज्यात धनंजय मुंडेंवर आरोप आणि पुरावे आहेत ते मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, ईसी, सीबीआय, एसीबीला पाठवते। यांचा पाठिंबा जर वाल्मिकला नसता तर ही क्रूर हत्या झाली नसती, अजून बरंच काही कळणं बाकी आहे, असं आपल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणतात। स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या फोनचा डाटा रिट्रीव्ह का झाला नाही, तो बडा नेता कोण अजून का कळलं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार, त्यामुळे त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, अशी पुन्हा एकदा मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।